मेरा नाम कविता राजू जादव है। मैं 15 दिन से घूम रही हूँ कि मेरे वायर मेरे पत्रे पे डाल के गए, आप निकालो। तो उन्होंने एक्शन नहीं लिया कुछ भी। बड़े साहब आए, उन्होंने देखी गए, पुलिस को कंप्लेंट डाला, पुलिस भी आके देखी गए, पंचनामा करके गए, फिर भी उन्होंने कुछ भी नहीं किया। और आज भी रात के 12 बजे से हम बच्चे को लेके नहीं, खाना बना के कुछ नहीं, फिर बाहर भी हम लोग खड़े 12 बजे से। बरसात का टाइम है, पूरा घर में मेरे पानी गिर गया है। क्या नुकसान हुआ? पत्रा टूट गया, दीवार टूट गया, सब टूट गया। कौन सी कंपनी का इंजन खंबा था? ये अभी फावरस का है, कौन सा ये मेरे को इतना जानकारी नहीं है। सुमन गुप्ता आहे. मी MACB ला गेलेलो होता कंप्लेंट टाकायला. तो बोलतो की टाटाची लाईन आहे, तो टाटावाला काय करणार, आमच्यावर काही नाहीये. म्हणून आमचे पण गेलेले सगळे पाच सहा आहेत, त्यांची पूर्ण तुटलेले असे हालत झालेले. पण ही लाईन कोणाची आहे? टाटाची आहे का MACBची? MACB वाल्याला सांगितलं तर MACB वाला बोलतो की टाटाची लाईन आहे. त्यांचे पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तो बोललेला आहे तर आम्ही कॉन्ट्रॅक्टवर आहे, आम्ही करू होतं, काय होणार कारवाई आम्ही करतो, कटिंग करून देतो तुम्हाला, असं बोलतो. पूर्ण या परिसरात पूर्ण किती असे खांबे जे गंजलेले आहेत? असं बघायला गेलं तर पूर्ण जिथेपर्यंत लाईट आहे तिथेपर्यंत पूर्ण खंबा असंच झालेलं, पूर्ण बेंड झालेलं आहे. आणि त्यांच्यावर काय आम्ही कंप्लेंट पण केलं, 15 दिवस झाला, त्यांच्यावर नोटीस पण टाकले, तो काय कारवाई काय ऍक्शन घेत नाही. काय आता बत्तीकुल म्हणजे लाईट वगैरे गेल्यात, काय परिस्थिती? तो डमी लाईट आहे, लाईट तर नाही गेले, मग यो खंबे जो पडतात तो आपलं नुकसान होतात, घराच्या पत्रे वित्रे काय घर तुटतात, त्याच्यावर काही ना काही ऍक्शन घ्यायला लागेल. नाही कधी पण काय पण होऊ शकतं, कोणाला जीव पण होऊ शकतं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.